लेडीज फर्स्ट म्हटल्यानंतर मॅन फर्स्ट मी सगळ्याच्या मागे. बायका पुढे गेल्या, आम्ही मागे. मला हात हलवला त्यांनी. जाऊ नका, थांबा, सदरा काढा. या सगळ्या बायका अशा सोडल्या. याला सोडलं, आम्हाला सदरा काढा. काय म्हणता तुम्ही? एवढ्या बायका तुम्ही सोडल्या, याच्यातली कोण विटाळशी आहे का, कोण काय तुम्हाला माहिती आहे का? सगळ्या सोडल्यात ना तुम्ही, आणि आम्हाला अडवता. नाही म्हणला इथली पद्धत आहे. म्हटलं पद्धत मला समजून सांगा ना काय आहे ती. त्यांना सोडला आणि आम्हाला का अडवता? नाही म्हणाले सदरा काढा. म्हटलं सदरा काढत नाही, पण धोतर सोड. कारण सकाळपासून 3 वेळा लग्बीला जाऊन आलोय, त्याच्यावर खेळ पडण्याची शक्यता आहे. अशुद्ध धोतर आहे, सदरा नाही. सोडलं की नाही बघ, माझ्यावर 200 ना सोडा. म्हटलं काहीतरी सांग. चला म्हटलं, दर्शन घेतलं. हे तुमच्यासारख्याला शोभतं का? म्हटलं माझ्यासारख्याला शोभतं नाही. हे तुम्हालाच कळत नाही काय करताय आणि काय नाही. पवित्र सोवळी तीच एक भूमंडळी, ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम. काल त्यांनी तिकडे सांगितलं, मी आपल्या इकडे सांगितलं. आणि तो मला म्हणाला, ऑल दी पीपल वेअर लाफिंग अँड लाफिंग अँड लाफिंग एन्जॉयिंग. अरे खरंच आहे, मी तुम्हाला तेच सांगतोय की आपण काय करतो, काय शास्त्र आहे, काय सिद्धांत, काय शुद्ध आहे, काय अशुद्ध आहे. आणि ज्या देहाला आत्मा शिवलेला आहे तो अपवित्र कसा असेल? माझं म्हणणं कळलं का? देहाला जर आत्मा शिवलेला आहे, मग तो ब्राह्मण का, क्षत्रिय का, वैश्य का, शूद्र, चांगला का वाईट मला माहिती नाही. ज्याला आत्मसत्ता शिवलेली आहे तो पवित्रच आहे. बरोबर आहे ना? मगाशी म्हणून मी कोणीतरी मगाशी सांगितलं मी, अरे 16 शब्दाचा अर्थ काय? 16 देहाला लावू नका, मनाला लावा. 16 बुद्धीला लावा. असं मनाला 16 लावा, असं बुद्धीला 16 लावा की पांडुरंगाच्या भक्तीशिवाय दुसरं काही शिवू नये मला. बरोबर आहे ना? असं 16 लावा की ज्ञानोबा, तुकोबा, नाथ, नामदेवराय आदी संतांपेक्षा दुसरं कुणाकडे मन जाऊ नये, असं 16 लावा. तुम्ही उगीच त्या देहाला गुंडाळताय. संप्रदायातले एक मोठे महाराज मागच्या काळात लिहून गेले. ते म्हणायचे ते 16 जे आहे ना, ते कशातून झालंय? हा किडा जो असतो की नाही, रेशमाचा किडा. पण ते रेशीम म्हणजे कळलं माहिती आहे का? त्या किड्याची विष्ठा म्हणजे रेशीम. आता ती विष्ठा अशी बारीक करायची आणि त्याचं वस्त्र शिवायचं आणि ते म्हणायचं 16. त्यापेक्षा आम्ही रोजचं धुतलेलं वस्त्र नेतोय. धूत वस्त्र सोड्यापेक्षाही पवित्र आहे. व्हॉट रघुनाथ, आय एम करेक्ट? येस येस, यू हॅव टू से येस. धूत वस्त्र. माझं म्हणणं कळलं का? अहो नीट लक्षात घ्या. मनाला 16 लावा, बुद्धीला 16 लावा की दुसरं कोणी तुमच्या मनाला शिवू कुठेही गेलं तर वाटू नये. हे बरं आहे. कळलं का तुम्हाला? हेच बरं आहे. हेची घडो मज जन्म जन्मांतरी. कुठेही जा, पण याच्या व्यतिरिक्त आवडू नये. आलं का लक्षात? हॉटेलमध्ये जाऊ नये असं मी म्हणत नाही. कधीतरी जावं, पण पोट भरायचं असेल तर घरच्यांनीच भरावं. हॉटेलचं चावचाव खाऊन नाही. ते पोटात चावल्याशिवाय राहायचं नाही. परवा एका गावाला गेलो, चालूच असतं. आता गेल्या 15 मला भेटायला आली. काय म्हणणार, ही माणसं आहे सगळा चिनी माल वापरतात. कीर्तनातून प्रचार करा, ही चिनी माल वापरू नये. सांगितलं. पण मी म्हटलं तुमच्या खिशात सगळे जे मोबाईल आहेत ते कुठून आले? पुढचे मी काय चिन्मय महाराज तुम्हाला माहिती नाही.
नाही का काय ते आता सगळे सगळी चायनाच सगळ्यांची नाक चपटी झाली. त्यांनी इतका माल बाजारात केले की तुमची नाकच नक्की केली. बरोबर आहे ना? मी म्हटलं आता काय मला सांगण्यापेक्षा सरकारला सांगा की माल येऊन देऊ नका म्हणून. घेणार नाही कोणी. बर गंमत बघा, जेवायला गेलं तरी चिनी शिरला. चाव चाव मंचू असं त्या खेड्यापाड्यात सुद्धा मंचुरियन. कोणत्याही खेड्यात गेलं की ते मंचुरियन खात उभे राहिले. मी म्हटलं चीन कुठे शिरलाय तो बघा. आता कोणत्याही लग्नात जातो मी, आळूची पातळ भाजी असते नाही, गेली आळू गेली, बटाट्याची सुकी भाजी गेली. आता ते नवीन आलं पनीर. माणसाना आणि तुम्हाला कळली आपल्या महाराष्ट्रात फार अतिक्रमण झालंय. कपड्याच्या बाबतीत सुद्धा अतिक्रमण आहे. आता आपल्याला महाराष्ट्रीयन खाणं आवडत नाही. एक पंजाबी तरी आवडतं, छोले भटुरे आहे ना. आणि अगदी 2 वर्षाच्या पोरीपासून ते 80-90 वर्षाच्या म्हातारीपर्यंत सगळे पंजाबी ड्रेस आहे ना. झालं की नाही अतिक्रमण? अतिक्रमण झालं की नाही? काय चुकलं का माझं? तुमच्याच घरात आहे असं नव्हे, आमच्याही घरात आहे. त्याच्यामध्ये काही गाव चालतं तिथे आमचं घर सुद्धा चालणारच ना. काय त्याच्यात काही वाव आहे का? काय म्हटलं मी की अतिक्रमण झालं का नाही बघा. पूर्वी आम्हाला ताक माहिती होतं, लस्सी कुठे माहिती होती? आता लस्सी पंजाबी लस्सी, लस्सी पाहिजे. बरोबर आहे. छोले भटुरे पाहिजे. पुलाव कधी माहिती होता? बाप दादानी मसाले भात खाल्ला होता, पुलाव खाल्ला होता कधी? नाही, मसाले भात माहिती होता, पुलाव माहिती होता नाही. दुसरं काय ते बिर्याणी. आणि पुन्हा त्याला नाव काय? व्हेजिटेबल बिर्याणी. मग आता मला सांगा, हे सगळं जर तुम्हाला चालतं तर पुढचं कसं काय चालावं? किती अवघड आहे. इतकं सोपं आहे का? माझं म्हणणं नीट लक्षात घ्या. तुम्ही म्हणतात अतिक्रमण, अरे सगळ्या क्षेत्रात अतिक्रमण आहे. फक्त निदान कीर्तनाला तरी सगळे नीटनेटके येतात, याच्यात मला आनंद. आलं का लक्षात? वारकरी संप्रदायाने अजून सगळं नीट धरून ठेवलंय. अजून वारकरी संप्रदायाच्या कीर्तनकाराचा वेश बदलला नाही. पण बदलणार नाहीत असं मी म्हणू शकत नाही, कारण इतके नवीन थोर कीर्तनकार जन्माला आलेत आता की त्यांच्याबद्दल काहीही बोलण्यासारखं नाही. म्हणजे महान असल्या कारणाने बोलायचं काय? महान असल्यानंतर बोलायचं काय? कशा करता म्हटलं मी की वारकरी संप्रदायाने, एक लक्षात ठेवा, वारकरी संप्रदाय आहे म्हणून खरं आहे. वारकरी संप्रदायाने खाण्यावर, पिण्यावर, वागण्यावर, चालीरीतीवर सगळ्यावर बंधन केलं नाही, संरक्षण ठेवलं. बरोबर आहे ना? हत्या करू नकोस, नको ते खाऊ नकोस, नको तिथे जाऊ नकोस. खाण्यावर बंधन नाही, कंट्रोल. एक लक्षात घ्या, ही जी सगळी काय खाऊ नको काय करू नको हे जे आहे ना, हे सगळं तुमच्या आरोग्याचं लक्षण आहे. विचार करून बघा, वारकरी संप्रदाय किती महान आहे. आणि कळसाचं तत्वज्ञान, देव तुमची वाट पाहतो, याच्यापेक्षा आणखीन काय पाहिजे? दास्य करायला तयार आहे. मूळ अभंगावर येतो, दास्य करी दासाचे, दास्य करी दासाचे. एक लक्षात घ्या, मूल झाल्यानंतर बायका मोठ्या कौतुकाने सांगत असतात, अहो येणार का हळदी कुंकाला? अहो काय हो, मी आधी असते पण काय करू, खरं सांगू का तुम्हाला, खरं सांगू का तुम्हाला? अहो तो सारखा रडतो, मग मला जायला जमत. कळलं? अहो काय काय गंमत आहे, काय गंमत आहे. ती बाई सर्वाला सोडते, त्या मुलाला धरून राहते. तसं प्रभूने सर्वाला सोडले आणि तुम्हाला धरून ठेवलंय. तुम्ही जिवंत आहे म्हणजे धरून ठेवलंय. ज्याची प्रश्न करू नका मला की आम्हाला धरून ठेवलंय का. तुला धरून ठेवलंय म्हणून तू जिवंत आहेस. कळलं का? म्हणून तू जिवंत आहेस. दास्य करी दास
असाच आहे. तुम्ही निजला तरी दास्य करतो. बरोबर आहे. आई तुमच्या आवडीप्रमाणे जेवण करते आणि जेवण केलेलं खाल्लेलं पचवतं आतमध्ये प्रभू. तुम्ही झोपला तरी त्याची सेवा चालू आहे का नाही? प्राणापाणाच्या जोड भाती फुंक फुंकोनी अहोराती आणि आटी तसे नेणो किती उदरा माझी. खाणं पचल्याशिवाय तब्येत चांगली होत नाही. काय म्हणले? खाल्लं तर ओकून तरी पडतं, नाही तर परसा काढला तर पचतच नाही. मग पचवणारी शक्ती कोणतरी आहे ना, पोटामध्ये बसली आहे ना. खाल्लं की पचवलं, खाल्लं की पचवलं, खाल्लं की पचवलं. काय बरं आहे, काय बरं आहे. किती देवाची कृपा आहे. तुम्ही झोपता आणि तो पचनक्रिया चालत बसतो. बरोबर आहे ना. मूल जागा राहिल्यानंतर मुलाला ताप येतो, ते पडतं निश्चित आणि आई जागी बसते. पांडुरंगा ताप उतरू दे रे, पांडुरंगा ताप उतरू दे रे. जसं आई बाळावर निरपेक्ष प्रेम करते, तसं अब्जावधी नाही, विश्व एका ताकडीत टाकलं आणि तुमचा एक श्वास एका ताकडीत टाकला तरी बरोबरी होत नाही. कारण विश्व देऊन सुद्धा श्वास विकत मिळत नाही. काय द्यायला पाहिजे? किती दास्य करतोय, भूक लावतोय. बरोबर आहे ना. बाबा महाराज कीर्तनाला बसले की काय बोलावं हे आपोआप प्रगट होतं. मी कीर्तन करत नाही, तो सुचवतोय म्हणून करतोय. ही सेवा चालू आहे. तो माझी करतोय, मी तुमची करतोय. कळलं तुम्हाला? तो माझी करतोय, मी तुमची करतोय. काय बोलावं? अहो अजून तोंडातून योग्य ते बाहेर पडते म्हणून तुम्ही येताय. जर एक चुकीचा शब्द आला तर काय, सध्या इतकं कठीण वातावरण आहे मीडियाचं. इकडचे तिकडे झाले की संपलं. थोडंसं इकडचं इकडे अवघड. फार आम्हाला तर रोज शब्द जपून वापरावे लागतात. काय बोलू जाता बरळ, मागेच दिले महाराजांनी किती वर्षापूर्वी. बोलू जाता बरळ करीसी ते नीट. देवा चुकीचा शब्द बाहेर पडू नये म्हणून माझ्या वाणीवर तू बसलायस, माझ्या मुखामध्ये तू बसलायस. एकही शब्द वाकडा बाहेर पडू, वाकडा शब्द बाहेर बोलून बघा, मग तुम्हाला कळेल. किती अवघड आहे. मग पडत नाही म्हणजे आतमध्ये नाही का? परा पश्यंती मध्यमा वैखरी. परा पश्यंती मध्यमा वैखरी. परा पश्यंती मध्यमेपर्यंत आहे पण परेतून बाहेर पडत नाही. कसा कंट्रोल आहे बघा. आहे ना. जो आतमध्ये शब्द उमटला तो जर तसा तसा बाहेर पडला काय होईल? मी एक सांगतो, तुमच्यावर देवाची कृपा आहे, माझ्यावरही कृपा आहे. जे आतमध्ये जेवढं प्रगट होते तेवढं बाहेर पडत नाही म्हणून तुमचा संसार सुखाचा आहे. काही वेळेला पुरुष बायको इतके रागवतात असं वाटत, पण ते बाहेर पडत नाही म्हणून ते संसार नाही चालत. ते बाहेर पडून दाखवा एकदा, मग पुढच्या वारीला एकटेच या. आता हे तुम्हालाच लागू नाही, तिला सुद्धा आहे. शहरातली बाई संभावित असते पण खेड्यातली काय म्हणत मोडदा माशाचा वाटलेला याच्या अगोदर 4 बघितले होते ते का नापास केली हा मोडदा माशा. आता हे आतमध्ये काय बोलली? काय नाही. माझं बोलणं कळलं का? किती प्रभू जतन करतो तुम्हाला. एवढा ज्याच्या नावाने कुंकू लालय त्याला मुडदा जिवंतपणी म्हणणं किती अवघड गोष्ट आहे. काही साधी गोष्ट आहे का? हा बोलू जाता बरळ. माईला सांगितलं असं वाटलं जाऊन त्याचा काळ. माझ्या आई बरं झालं नाही केलं तसं. अगं तुझा बाप तर याच्यापेक्षा जास्ती असता पण मी दिवस काढले ना. मी दिवस काढले ना त्याच्याजवळ म्हणून जास्ती बोलू नको. काय पाटील तुम्ही काय पाटलांना वाटलं महाराज माझंच वर्णन करतात. आता धोंडी रामाचं नाही वर्णन करावं तर कुठच्या रामाचं करावं? अवघड आहे हो. अवघड आहे, सोपं नाही.
जेवढं तुमच्या मनात येते तेवढं तुमच्या तोंडातून बाहेर पडत नाही म्हणून सज्जनात जेवढं मनात येते तेवढं जर तोंडातून बाहेर पडलं ना तर जोड्यांनी रोज मार खाल दिवसातून 10 वेळा. बरोबर आहे ना? मग हे कोण सांभाळतो? तुम्ही. ते म्हणता माझ्यावर कंट्रोल आहे. ते सोडून त्या काय ते कुंभकर्ण बर का, त्याला इंद्रपद पाहिजे होत म्हणून तो तपस्या इंद्रपद बोलता बोलता ते इंद्राचं निद्र केव्हा झालं त्याला कळलं नाही म्हणून 6 महिने झोपला. देव म्हणले तथास्तु. पटलं की 6 महिने जाग का? इंद्रपद पाहिजे होतं पण तोंडातून बाहेर पडलं. देवाने विचार केला तथास्तु म्हणतोय, तपश्चर्या केली आहे, तथास्तु म्हणायलाच पाहिजे. पण योग्य वेळी देवाने तोंडातून बाहेर काय पाडलं? इंद्रपद नाही, निद्रपद. तथास्तु बोलू जाता. म्हणून नीट लक्षात ठेवा, सगळ्यावर कंट्रोल ठेवण्यापेक्षा तुमच्या तोंडावर कंट्रोल ठेवा. जी माणसं आपल्या तोंडावर कंट्रोल ठेवतात त्यांच्या जवळ माणसं येतात, आणि तोंडावर कंट्रोल नसेल तर जवळ आलेली लांब जातात. माझं बोलणं कळलं का? हे अत्यंत वर्माचं आहे. हे सगळं कोण करतं? तुमच्या वाणीवर कंट्रोल तुम्ही ठेवत नाही, तो कंट्रोल करतोय. म्हणजे दासचे घरी दास. काय म्हटलं मी? अहो हे तुम्ही म्हणता काय गुलाबराव वाजवत, काय गुलाबराव वाजवत, काय गुलाबराव वाजवत. काय काय वाजवतो काय? आणि तेव्हा काय वाजवत होते, आता काय वाजवतो? मी कालच म्हटलं काय तुम्ही मोठे झाले, जगभर तुमचं नाव आहे, मला फोन येत नाहीत. कार्यक्रम बाबा महाराज म्हणतात एवढे मोठे झाले. माझं बोलणं कळलं का? याचा अर्थ नीट लक्षात घ्या. जे कीर्तनाला पाहिजे ते उत्तम तऱ्हेने त्या त्या वेळेला त्यांच्या हातातून प्रकट होतं. ही देवाची कृपा आहे. दास्य करतोय देव त्यांच्या हातातून बाहेर पडणं इतकं सोपं नाही. हे जे कलाकार मोठे झालेत ना ते त्यांच्या अभ्यासाने नाही, देव त्यांना साथ देतोय. बाबा महाराज 83 वर्षी मजबूत आहे. दास्य करीत असा देव आवाज असा फेकला की माणूस गार होतो. स्पीकर लावला की टाकले का रे. मगाशीच कोणतरी म्हणलं तुम्ही बसायच्या अगोदर कसे तरी होता मरगळल्यासारखे, तिथे बसल्यानंतर अरे म्हटलं इथून ही ज्योत प्रकट होते. खाली स्टोवला काडी लावली की स्टोव पेटतो. तसं रामकृष्ण हरीचा एकदा आवाज टाकला की फुल पॉवर, फुल पॉवर. ती पॉवर कोणी दिली? माझ्यातली त्यावेळेला कीर्तनाला आलेली हजारोचा संख्या, केवढा बंद कुठपर्यंत, ती माणसं समाधानात घरी गेली पाहिजे. म्हणून बाबा महाराजातून तसं प्रगट करण्याच्या रूपाने देव दास्य करतो. माझंही करतोय आणि तुमचंही करतोय. म्हणून तुम्ही माझ्याकडे येत आहे, मी तुमच्याकडे. नीट लक्षात घ्या, दास्य एक शब्द बघू नका. पाय दाबणं म्हणजे दास्य नव्हे. काही काही माणसं पाय दाबतात दाबतात केव्हा गुरुचे पाय ओढतात तेच कळत. अहो कार्तिकीनंतर माझे मोजेच मिळेल. माझे गरम मोजेच मिळेल. मग शेवटी माझ्याबरोबर असणारे सतीशला विचारलं, अरे कार्तिकीनंतर मोजेच मिळत नाहीत, परवा तू आला आता इंद्र कुठे, तू घरी घरी तर गेला नाही. काय सांगता येत नाही कोणाचं. महाराज तुमच्या पायाचा प्रसाद म्हटलं राहणार. मी अतिशोक्ती परवाच ते सांगतो ना, मला 2 अनुभव उत्कृष्ट आलेले. सातारा भागात माझं कीर्तन होतं, माझी काठी राहिली निपाणजवळ तरी ते सातारा काठी राहिली. अहो मी त्याला फोन केला की माझी ती काठी पाठवून दे. चांगली काठी, त्याला ते असं सिंहाचं तोंड मिळून. ते म्हणले नाही, म्हणले महाराज तुमची काठी आहे, आम्ही देवळात पूजे करता ठेवली, आता घ्या म्हणून आपल्या
गेली ना काठी माझी. मला काही म्हणतात ये ना, म्हटलं ठेव बाबा. परवा निपाणीला माझी जवळजवळ 1000-1500 चप्पल होती. ते सपाट घातले पायात तसंच बाहेर पडलं. मग गाडी झाल्यानंतर अरे चप्पल गाडी ठेवल्या का? नाही चप्पल नाही. तर तिथे फोन लावला. ते म्हणले हे चप्पल कोणाच्या आहेत त्या? ते म्हणजे महाराजांच्या आहेत का? आम्ही ठेवून घेतो, रोज पूजा करतो, घ्या आपल्या हाताने मारून. महाराजांची आहे ना, दुसरी कोणाची नाही ना? नाही. मग म्हटले आता एवढ्या आठवण राहू द्या, आमच्या घरात आम्ही रोज पूजा करू. आता काय करावं? नाही काय करावं सांगा मला. होय म्हणावं, नाही म्हणावं. त्या माणसाची श्रद्धा बघून वाकावंच पाहिजे ना. काय काठीची काय किंमत आहे, चपलीची काय किंमत आहे. पण त्यांचं प्रेम बघितल्यानंतर बाबा महाराज वागतो तर प्रभू तुमच्यावर प्रेम करतो एवढं तुम्हाला कळल्यानंतर तुम्हाला वारी करायला काय अवघड आहे का? त्याचं नामस्मरण करायला काय अवघड आहे का? गोपाळ कुमार उणेने पाहे तयाचे. त्याच्यात काय उण आहे पाहत नाही, पण त्याचं दास्य केल्याशिवाय राहत नाही. एक दृष्टांत इतकासा चांगला नाही, मला ते व्यक्तिगत आवडत नाही. एखादं डोक्याने अजून मूल जन्माला येतं, ढोलवळ पांगडे येतं. सगळ्यांना त्याच्याकडे बघून करुणा वाटते, पण आईचा जीव त्याच्याकरता तुटतो. एक मुलं असंच होतं, तो मोठा झाला. मी म्हटलं ताई कसं काय? नाही म्हणजे मला जगण्यासारखं काही नाही, पण माझ्या मुलाचं कसं होईल? ती काय म्हणली मला माहिती आहे, माझी इच्छा आहे माझ्या समोर मरावं, माझ्या समोर मरावं. भाऊ बहीण त्याचं कोणी करणार नाही. माझं बोलणं कळलं का? अरे लोळा पांगळा मूल असेल तर त्याच्यावर आई एवढी प्रेम करते. म्हणून आई थोर तुझ्यावर म्हणता. पांडुरंगाने सर्व तुम्हाला दिलं तरी तुम्हाला त्याचं भजन करावं असं वाटत नाही. त्याच्याबद्दल मी काय म्हणाय, काय म्हणाय? काय दिलं नाही, काय दिलं नाही? जीवन दिलं, आयुष्य दिलं, भूक सर्व दिलं. म्हणून ते दोष पाहत नाहीत. कसं आहे, दास्य करी दासाचे उणे न पाहे, त्याच्यात काय उण आहे हे पाहत नाही. कळलं का तुम्हाला? आई उण पाहते, बाप उण पाहतो, याचा अर्थ उण कळत नाही. प्रेम आंधळा आहे ह्याचा शब्दाचा अर्थ असाच आहे. प्रेम आंधळा या शब्दाचा अर्थ कळला का? प्रेम प्रेम ज्याच्यावर आहे त्याचे दोष कळत नाही असं नव्हे, पण कळून सुद्धा ते बाजूला सारून त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव करावा, नामे प्रेम आंधळा. काही एवढा बाप मूर्ख आहे का? हा, मूल चुकतं हे कळत नाही का? एवढा मूर्ख आहे का? नाही. पण प्रेम म्हणतं जाऊ दे रे, तुझं डावल असत तर कोण जवळ करील त्याला? त्याला कोण जवळ करील? जाऊ दे, त्याचे दोष पोटात घाल. मग त्या बापाबद्दल आपल्याला एवढं वाटतं,
आपल्यातले गुण दोष सगळे पोटात घालून आपल्याला पंढरपूरला आणलं पांडुरंगाने. काय म्हणावं, तू माऊली होनी आई जर इतकी प्रेमळ, तर आईमध्ये प्रेम घालणारा किती प्रेमळ असता पाहिजे. ठीक आहे, आपण आईच्या प्रेमाचं वर्णन करतो, अगदी काही चुकीचं आहे असं म्हणायचं काही कारण नाही. पण आईमध्ये भेदभाव नसतो असं म्हणणं चूक होईल. प्रत्येकाला अनुभव आहे बघा त्याचा. तिघं चौघं मुलं असेल तर आईमध्ये भेदभाव असतोच, वडिलांमध्ये भेदभाव असतोच. एखाद्या मुलावर जास्ती प्रेम असतंच, ती त्याला चोरून देतेच आणि हे दुसऱ्याला माहिती असतंच. तो सुद्धा म्हणतो, पैसे लागल्यावर माझ्याकडे मागतेस, पण देताना त्याला देतेस. आईमध्ये आहे का नाही भेदभाव? बापामध्ये आहे, आईमध्ये आहे, पण ज्यांनी भेदभाव केला नाही तो पांडुरंग माऊली. कधीच भेदभाव. 12 वाजता सगळ्यालाच भूक लावतो आणि भूक लागल्यानंतर जेवणाची सुद्धा सोय केलेलीच असते. भीक मागून का होईना, चोरून का होईना, पण उपाशी कोणालाच ठेवत नाही. भुकेची राखे वेळ श्री जगन्नाथ, अधनी घातली हरळ, होती अमृताचे तांदूळ, तरी भुकेची राखे वेळ श्री जगन्नाथ. अरे भुकेची, ज्या दिवशी तुम्हाला जन्माला घातलं त्या दिवशी तुमच्या जेवणाची सोय प्रभूंनी करून ठेवली. चिंता करायचं काय कारण नाही. तुम्ही मनुष्य स्वभावानुसार काळजी करता. मरका बाप जर तुमच्या मेल्यानंतर माझ्या मुलाचं काय होईल काळजी करतो. जो अखंड अविनाशी परमात्मा आहे त्याला का काळजी करणार नाही? अहो हे बघा, काळीजच तो आहे. अरे काळीजच तो आहे. एक सांगू का वर्ण, मराठी शब्द सुंदर आहे. काळजी कुणाला असते? ज्याला काळीज असतं त्याला. म्हणून शब्द बघा मार, अरे काळीज आहे का तुला? किती मुरदाड आहेस, दगडासारखा आहेस. काळीज, काळजी तोच करतो ज्याला काळीज आहे तो. तसं काळजाचं काळीज म्हणजे आमचा पांडुरंग आहे. दास्य करी दासाचे, ब्राह्मण का क्षत्रिय का वैश्य का शूद्र हे पाहिलं नाही. चोखवाळायलाच